पक्षाने आपण प्रदर्शन करण्यासाठी आला, कसं वाटतं? सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। खरंच 19 फेब्रुवारी म्हणजे हा आपल्या सर्वांचा एक सणच असतो। आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दादांच्या मार्गदर्शनाखाली जे आज पुराण काळात जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे साहित्य म्हणजे तलवार, वाघनखे जे साहित्य वापरण्यात आलेले होते ते खरंच आज आपल्याला डोळ्यांना बघायला मिळते, त्याला स्पर्श करायला मिळतोय। तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट आम्हाला दुसरी काहीच नाही। हे बघून खरंच आम्ही विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे दादांचे खूप धन्यवाद मानतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले याचे तलवार असो, वाघनखे असो, भाले असो, सगळ्या गोष्टीला आम्हाला स्पर्श करता आला, त्याच्यामुळे आज आम्हाला खूप आनंद वाटतोय। आज प्रदर्शन भरण्यात आलेलं आहे, या ठिकाणी आज शिवोत्सव म्हणून 2025 शिवसेना संभाजीनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रदर्शन ठेवण्यात आलेलं आहे। एक दिवसीय प्रदर्शन, यामध्ये शिवकालीन शस्त्र व ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन या इथे ठेवण्यात आलेलं आहे। हे प्रदर्शन आपल्या शहरामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून संभाजीनगर वासियांना, येथील सर्व लहान मुलं, सर्व शिवभक्त, शिवप्रेमी, सर्व नागरिकांना शिवकालीन शिवकालामध्ये शस्त्रांचा वापर, जे कारागिरांनी शस्त्र कसे बनवले व त्याचा वापर मावळ्यांनी स्वराज्य रक्षणासाठी, सर्व माता बहिणांच्या रक्षणासाठी व स्वराज्य घडवण्यासाठी कसा केला, या माध्यमातून त्याचा इतिहास सर्वांपर्यंत कळवला जातो। धर्मराज अंबादास दानवे युवा सेना सहसचिव। सर्वप्रथम मी शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते। आणि आज जे हे दादाच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवले, तर खरंच येणाऱ्या पिढीला हे प्रेरणादायी आहे। आज लहान लहान सकाळपासून आम्ही बघतोय की प्रत्येक पालक मुलांना घेऊन हे प्रदर्शन बघण्यासाठी येतोय। कधी हे मुलांना पाहायला नाही मिळणार, किंवा आम्ही सुद्धा हे पाहिलेलं नव्हतं, ते आज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय। ते खूप असं चांगलं वाटतंय। आणि आज सकाळपासूनच इथं सर्व पालक मुलांना घेऊन गर्दी झालेली। पकडू मी काय सांगाल? नाही, काय सांगाल? या ठिकाणी शस्त्र बघण्यासाठी आलेलं आहे, शस्त्र काय आपण इतिहास जाणला आहे? इथे शिवजयंती निमित्त शस्त्रांचं प्रदर्शन आयोजन केलेलं आहे। तर ते बघून खरंच शिवकाळाची आठवण होते आणि खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करतोय असं वाटतं। आजपर्यंत फक्त प्रदर्शनातच बघायला मिळत होते, परंतु आज क्रांती चौकामध्ये छान शस्त्रांचं आयोजन केलेलं आहे, तर आयोजकाला देखील मी धन्यवाद देऊ इच्छिते। थँक्यू। काय नाव आपलं? माझं जयश्री जाधव। शस्त्र बघून जुन्या आठवणी येतात। असं वाटतं शिवाजी महाराजांनी किती कम मेहनत करून हे करून आपलं राज्य घडवलं, शिवराज इतिहास आपलं रायगड हे वगैरे सगळे आपल्याला मिळवून दिलं शिवाजी महाराजांनी। मला माहिती नाही शस्त्रावर। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवसेना संभाजीनगर आणि महाराष्ट्राचे विधान परिषद विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दादा दानवे यांच्या वतीने शिवोत्सव 2025 आयोजन क्रांती चौक संभाजीनगर येथे करण्यात आलंय। आजच्या या पहिल्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय। संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकं दुर्मिळ शस्त्रांचं हे प्रदर्शन इथं भरवण्यात आलंय। जर तुम्ही सगळी शस्त्र जर बघितली ती 300 पेक्षा अधिक ही शस्त्र आहेत जी शिवकालीन आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास समजून सांगणारी शस्त्र आपल्याला शिवरायांचा त्या काळाचा अभ्यास करून घेण्याकरिता उपयुक्त तर ठरतात, मात्र एक प्रेरणाचा स्रोत म्हणून इथं महत्वाची मानली जातील। या निमित्तानं आवर्जून सांगावं वाटतं, संपूर्ण मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शस्त्र असणारा हा ट्रस्ट जो नांदेडचा ट्रस्ट आहे, नांदेड येथील महाबली शहाजीराजे भोसले ट्रस्टच्या वतीने संग्रहित करण्यात आलेली शस्त्र आणि या शस्त्रांचं शस्त्र प्रदर्शन क्रांती चौक संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलंय। सर्व संभाजीनगर वासियांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अंबादास दादा दानवे यांच्या वतीने निम्र विनंती करण्यात येते की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घ्यावा।